आज नव्हत्या खरं काय ते कळणारच आईला. हिचे नाही बरोबर आहे, पण पण तुम्ही बघताय ना आजींना किती त्रास होतोय. मी आले म्हणून त्यांना आता कुठे जरा बरं वाटतंय. आणि म्हणजे बघा ना, तसे सकाळी 10 ते रात्री 10 मी इथेच असणार आहे. त्यांना आपण खरं काय ते सांगितलं ना, तर अजून त्रास करून घेतील त्या. ॲज युजल सर्वात आधी तू सगळ्यांचा विचार करणार. तू आल्यामुळे आईला खूप बरं वाटलं लीला. थँक्यू. अभि, थँक्यू. मी कोणीच नाहीये का तुमची? सर्वस्व आहेस तू माझं. पण एक सांग लीला, आई काय बोलली का तुझ्याशी? आय मीन ती तुझ्यावर जास्ती कम्फर्टेबल आहे म्हणून. हो, मी सांगणारच होते तुम्हाला. अभि, आजी ना काहीतरी काहीतरी म्हणत होत्या की ती दिसली, ती परत आली. मी विचारणारच होते त्यांना की कोण ती, कोण परत आली. पण काही सांगितलंच नाही. त्यांना तेवढी झोप लागली. मला काही कळलंच नाहीये नीट. मागे पण त्या असंच काहीतरी म्हणाल्या होत्या की ती दिसली का, असं काहीतरी. त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात अभि आपल्याला. त्याच्या ना मनात काहीतरी आहे, म्हणजे त्यांना आपल्याला सांगायचंय पण सांगता येत नाहीये. खरं तुझं म्हणणं, पण नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय आईला तेच कळत नाहीये. मंदिरात गेली तेव्हापासून ती अशीच आहे. हा अभि, तुम्हाला आठवतंय का, मागच्या वेळी सुद्धा आपण मंदिरात गेलो होतो तेव्हाच आजींना त्रास झाला होता. मला वाटतं आपण मंदिरातनच शोध सुरू करायला हवा. You're right. ती आता ही फी कोण